ऑफ अट्रॅक्शन या विषयावरती किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा माझ्या आयुष्यात मला काय उपयोग झाला किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करून घेऊन मी माझी परिस्थिती कशी बदलली किंवा माझी लाईफस्टाईल कशी बदलली किंवा माझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी आहेत तर त्या जे काही झालेलं होतं ते पॉझिटिव्हली त्याला सामोरं जायला मला कशी शक्ती मिळाली तर त्याविषयी मी आज बोलणार आहे. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन मला समजलं साधारणपणे 2011-12च्या दरम्यान. तेव्हा मला लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती झालेलं होतं. पण लॉ ऑफ अट्रॅक्शन माझ्या आयुष्यात प्रत्यक्षात काम करायला लागायला ते 10 वर्ष लागले जवळपास. कारण मला माहीत नव्हतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, त्याचे जे काही त्याचे ते 1-1, 1.5 तासाचे जे एपिसोड्स आहेत तेही बघितलेले आहेत. पण आपल्या आयुष्यात त्याचा उपयोग करून घेता येणं ही एक वेगळी गोष्ट आहे. तर मला ते शिकायला ऑलमोस्ट 10 वर्ष लागले आणि तुम्हाला तितका वेळ लागू नये तर तुम्ही ते फास्ट कसं शिकू शकता तर त्यासाठी मी इथे आहे की मला ते सांगायचं आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आपण काय पाहतो सुरुवातीला की आपले विचार बदला आणि श्रीमंत व्हा, विचार बदला आणि पाहिजे ती गोष्ट मिळवा, विचार बदला आणि जसं पाहिजे तसं जीवन जगा. पण असं नुसतं बोलून बोलून तर होत नाही. कारण आपण काय करतो फक्त ते वाचतो आणि ते तसं बोलतो आणि तेवढ्या वेळापुरतं बोलतो आणि ते विसरून जातो. तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा असतो की आपण एवढी वर्ष जेवढं काही वय असेल तेवढी वर्ष आपण एका वेगळ्या पद्धतीने जगलेलं असतो. आपण काही वेगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात आणि अचानक आपल्याला समजलं की आपल्याला लगेच आपली थिंकिंग बदलता येत नाही किंवा एका दिवसामध्ये आपल्याला तसं करता येत नाही. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन ही एक प्रॅक्टिस आहे. तुम्हाला काही वेळ त्याला द्यावा लागतो, ते ॲक्सेप्ट करावं लागतं. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की आपण नक्की काय करतोय आणि आपण जे करतोय ते आपण ॲक्सेप्ट करतोय. तर ही एक सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात पहिली गोष्ट आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची की जिथेच माणूस थकतो किंवा जे करू शकत नाही किंवा जे करायला त्याला प्रॉब्लेम येतो किंवा जे ॲक्सेप्ट करायला खूप अवघड जातं. लॉ ऑफ अट्रॅक्शनची सगळ्यात पहिली पायरी ही आहे की आज माझं आयुष्य जे काही आहे, आज ज्या घडीला मी हे आता हा व्हिडिओ तुम्ही ज्या घडीला बघताय त्या घडीला तुमचं आयुष्य जे काही आहे याला कारणीभूत तुम्ही स्वतः आहात. एवढा एक स्टेप जर ॲक्सेप्ट केली ना की तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनची 90% पायरी चढलेली असतात. तिथून पुढे फक्त 10% राहतात. पण ती ही एक पायरी चढायला आणि ते ॲक्सेप्ट करायला इतकी डिफिकल्ट आहे की तुम्हाला कोणाला 6 महिने लागू शकतात, कोणाला वर्ष लागू शकतं, मला 10 वर्ष लागली. सो तुम्ही आज कुठे आहात आणि तुम्ही आज जिथे आहात तिथे फक्त आणि फक्त तुमच्या स्वतःमुळेच आहात. हे जेव्हा तुम्ही ॲक्सेप्ट कराल मग त्याच्यामध्ये तुमच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट येते. चांगली गोष्ट असेल, वाईट गोष्ट असेल, ती कशी घडली, ती जसं काही झालेलं आहे ह्या सगळ्याला मी स्वतः जबाबदार आहे. हे एवढं जर ॲक्सेप्ट केलं की आयुष्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करायला लागतं. ही पहिली स्टेप आहे. आणि दुसरी स्टेप आहे तुमच्याकडे जे काही आहे त्यासाठी ग्रॅटिट्यूड करणं. वाईटातल्या वाईट परिस्थितीमध्ये चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी शोधणं आणि त्यासाठी ग्रॅटिट्यूड करणं किंवा त्यासाठी ग्रॅटिट्यूड. मग तिथं प्रत्येक साध्या साध्या गोष्टीसाठी तुम्ही ग्रेटफुल राहू शकता आणि ह्या निसर्गाचे तुम्ही आभार मानू शकता. म्हणजे मी तर सांगते मी जेव्हापासून लॉ ऑफ अट्रॅक्शन मी फॉलो करायला लागले माझ्या लाईफमध्ये किंवा जेव्हापासून मी ते मॅनिफेस्ट करते तेव्हापासून माझ्या आयुष्यात इतके बदल व्हायला लागले की म्हणजे माझी नजरच बदलून गेली. जर तुम्ही घराच्या बाहेर पडले किंवा तुम्ही जर रोडवरती गेले तर तुम्हाला काही लोक दिसतील असे की जे चालू शकत नाहीत. देवाचे आभार माना, तुमच्याकडे 2 पाय आहेत, तुम्ही चालू शकता. तुम्ही आज रात्री झोपलेले आहात आणि उद्या सकाळी तुम्ही जेव्हा उठता देशामध्ये कितीतरी लोक असे आहेत जे परत उठतच नाहीत, रात्रीचेच जातात. तर उठल्या परमेश्वराचे आभार माना की आजचा दिवस मला दाखवला. ग्रॅटिट्यूड म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन त्या पॉईंटला आयुष्यात काम करायला सुरुवात करतं जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड करायला सुरुवात करता. प्रत्येक गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड एवढा एकच मार्ग आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन फास्ट आपल्या आयुष्यात काम करायला सुरुवात करतं त्या पॉईंटला. आणि हे सगळं ॲक्सेप्ट करायला ना खूप वेळ लागतो किंवा खूप वेळ मला लागला असेल, कदाचित तुम्हाला लागणार नाही. तर हे सगळं ॲक्सेप्ट करणं की जे काही माझ्या आयुष्यातली परिस्थिती आहे त्याला मी स्वतः जबाबदार आहे आणि माझ्या आयुष्यात जे काही झालेलं आहे त्याला मी स्वतः जबाबदार आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन सगळ्यांना माहिती आहे, फक्त काम कसं त्याच्याकडनं करून घ्यायचं. तर हाच एक प्रॉब्लेम आहे. आज जर माझ्या मैत्रिणींमध्ये बघितलं 99% सगळ्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती आहे, पण काम किती जणांच्या आयुष्यात करते? 1% लोकांच्या आयुष्यात लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करते. तर ते काम कसं नक्की करायला लागायचं त्यासाठी थिंकिंगमध्ये आपल्या काय चेंज करायचा. म्हणजे मी अजून एक साध्यातली साधी गोष्ट तुम्हाला सांगेल. तुमची थिंकिंग तुम्हाला इतकी चेंज करायला पाहिजे की तुमच्या आजूबाजूची सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या दिसायला सुरुवात झाली पाहिजे. वाईट गोष्टीतल्या चांगलं काय आहे तेवढंच शोधायची जेव्हा नजरेची प्रॅक्टिस होईल
तेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करायला सुरुवात करतं. दुसरी गोष्ट, समोरच्या व्यक्तींना आपल्या स्वतःपेक्षा जास्त महत्त्व द्यायला तुम्ही सुरुवात जर केली तर लॉ ऑफ अट्रॅक्शन अजून फास्ट आपल्या आयुष्यात काम करायला लागतं. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनला वर्ड्स कळत नाहीत, लॉ ऑफ अट्रॅक्शनला इमोशन्स कळतात. एखाद्या दुःखातल्या व्यक्तीला पाहून तुम्हाला जर मनापासून दुःख झालं तर तुमच्या आयुष्यातलं दुःख नाहीसं होतं. एखाद्या व्यक्तीची जर चांगली प्रगती झालेली असेल किंवा एखादी व्यक्ती कोणत्या तरी उंच शिखरावरती पोहोचली आहे, तिचं कौतुक होतं, हे पाहून तुम्हाला जर मनाला आनंद होत असेल तर तुमच्या आयुष्यात तो आनंद यायला सुरुवात होते. किंवा तुमच्या एक साधी गोष्ट आहे, तुमच्या डोक्यावरती छप्पर आहे, परमेश्वराचे उपकार म्हणा, माझ्या डोक्यावरती छप्पर आहे, किंवा मला एक आरोग्यदायी शरीर दिलेलं आहे. तुमच्याकडे जे जे आहे त्या प्रत्येक गोष्टीसाठी उपकार मानायला सुरुवात केली की लॉ ऑफ अट्रॅक्शन फास्ट पद्धतीने आयुष्यामध्ये काम करायला सुरुवात करतं. हा माझा अनुभव आहे. तर मला तुम्हाला जे सांगायचं आहे, ॲक्च्युली आज मी एका चांगल्या पोस्टवरती काम करते आणि ही जी काही नोकरी मला मिळाली आहे तर ती नोकरी मला शेल्टर होममधून मिळालेली आहे. मी अगोदर शेल्टर होममध्ये राहत होते, वेल एज्युकेटेड होते, पण एज्युकेटेड लोकांनाही आजचं जर आपलं एज्युकेशन लेवल बघितलं इंडियाचं, एज्युकेटेड सगळे आहेत, ग्रॅज्युएशन आहे, मास्टर डिग्री आहे हातामध्ये, पण जर प्रॅक्टिकल कामाचा अनुभव बघितला तर नाही आहे. ॲक्च्युली देशात नोकऱ्या कमी नाही आहेत. मी जेव्हा पाहते तर नोकऱ्या खूप आहेत. खरं तर कंपन्या घाबरून असतात की चांगला एम्प्लॉई मिळायला पाहिजे आणि आपल्याकडे स्किल्ड वर्करची खूप कमी आहे. देशामध्ये पदवीधर भरपूर बघायला मिळतील, पण स्किल्ड वर्कर जर बघायला गेलं तर ते फार कमी प्रमाणावरती मिळतात. आणि त्याहीपेक्षा ते एक अंडरस्टँडिंग आणि त्या लेवलच्या पर्सनॅलिटी जर बघायला गेलं तर ते अजून कमी मिळतात. तर ह्याच्यामुळं काय होतं आहे ना की मी जेव्हा काम करायला सुरुवात केली, मी कम्प्युटर टेस्टमध्ये फेल झाले होते. मला 2 दिवसांचा वेळ मिळाला. त्यासाठी मी ग्रॅटिट्यूड माझे फुल असलं पाहिजे की मला 2 दिवसांचा वेळ मिळाला. मला परत एकदा टेस्ट देण्याची संधी मिळाली, त्याच्यामध्ये मार्क्स आले. ज्या पोस्टसाठी 3 वर्षांचा 5 वर्षांचा अनुभव पाहिजे त्या पोस्टवरती मी कसल्याही अनुभवाशिवाय जॉईन झाले. आणि मला तिथे गेल्यानंतर एक ट्रेन एम्प्लॉई म्हणून मी साईन केली आणि तिथं गेल्यानंतर मला एक गोष्ट स्टेप बाय स्टेप मला त्यामध्ये ट्रेन करण्यात आलं. हे असतात लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा आहे रिझल्ट. तुम्हाला इथपर्यंत हेल्प करतो लॉ ऑफ अट्रॅक्शन. फक्त आणि फक्त विश्वास पाहिजे की हां, मला माहिती आहे माझे ह्या गोष्टीसाठी सेविंग्ज आहेत, पाठीमागचे कर्मांचे सेविंग्सबद्दल बोलते मी. कारण आपल्या आयुष्यात जे काही आपल्याकडे असतं तर त्यासाठी काही ना काहीतरी आपण सेविंग्स पाठीमागं केलेले असतात कर्मांच्या रूपाने, आणि त्या गोष्टी आता आपण उपभोगत असतो. या जगात फुकट कोणालाच कधीच काहीच मिळत नाही, हे त्रिकाला बाधित सत्य आहे. ते जितक्या लवकर आपण ॲक्सेप्ट करू तितक्या पटकन आपण पुढे जायला आपल्याला मदत होती. तर आपले काही ना काहीतरी सेविंग्स त्यासाठी असायला लागतात आणि कोणालाही तितकंच मिळतं की तुमचे जितके सेविंग्ज असतात. जर आपल्या आयुष्यात एखाद्या गोष्टीचं दुःख असेल, जर आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट कमी असेल तर आपण हे ॲक्सेप्ट करायला पाहिजे की माझे ह्यासाठीचे सेविंग्ज माझ्याकडे नाही आहेत. मग ह्या पॉईंटला लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं, तर लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला ती गोष्ट परत एकदा मिळवून देण्यासाठी काम करतं. पण त्यासाठी तुम्ही तितके ग्रेटफुल असले पाहिजे की तुमच्याकडे जे काही आहे अगदी वाईटातल्या वाईट परिस्थितीमध्ये चांगल्या गोष्टीचा विचार करून त्यासाठी ग्रॅटिट्यूड जर मनाला जर तशी सवय लागली तर निश्चितपणे चांगलंच होत जातं आणि सगळे चांगल्या आणि चांगल्याच गोष्टी आयुष्यात येत जातात. तर मॅनिफेस्टेशन खूप जास्त महत्त्वाचं आहे. वाईटातल्या वाईट परिस्थितीमध्ये मॅनिफेस्ट चांगल्या गोष्टी करत जर तुम्ही राहिलात तर तुम्ही निश्चितपणे तिथपर्यंत पोहोचता. आज जे काही चांगल्या जागेवरती मी बसलेले आहे आणि जे काही चांगल्या सगळ्या फॅसिलिटीज मला मिळतात आहेत. माझं एक स्वप्न होतं की सरकारी घरामध्ये मला राहायला मिळावं. तर आज दिल्लीसारख्या सिटीमध्ये गव्हर्मेंट बिल्डिंगमध्ये राहायला मला एक घर मिळालेलं आहे किंवा एक फ्लॅट मिळालेला आहे. तर त्याच्यामध्ये मी आनंदाने राहते आहे. आज जर बघायला गेलं तर लोकांचं असतं स्वतःचं थोडीच आहे ते. अरे स्वतःचं नाही आहे, पण माझी जिथं इच्छा होती की मला सरकारी घरामध्ये राहायचं आणि मला जर ते राहायला मिळत असेल, इनफॅक्ट मी ती एक्झाम क्रॅक केलेली नाही आहे, स्टील मला ते सगळ्या फॅसिलिटीज मिळालेल्या आहेत. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्या लाईफमध्ये कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तुम्हाला वरती उचलण्याचं काम करतं आणि तुम्हाला ते तिथपर्यंत पोहोचवतं. फक्त आपल्याला ते आपल्या लाईफमध्ये मॅनिफेस्ट करता आलं पाहिजे आणि ते मिळवता आलं पाहिजे. तर तुमच्या लाईफमध्ये सुद्धा लॉ ऑफ अट्रॅक्शन जर काम करावं असं वाटत असेल तर ह्या साधे बदल एकदा करून बघा. आयुष्यात साधे बदल एकदा करून बघा. जे काही प्राणीमात्र आहेत, जे कुत्रं मांजर जनावरं असतील तर ह्यांच्यावरती सुद्धा दया आली पाहिजे. तोही एक आपल्यासारखा जीवच आहे असं समजून त्यांनासुद्धा जर आदराने आणि प्रेमाने ट्रीट करणं, इथपासून लॉ ऑफ अट्रॅक्शन सुरू होतं. अजून एक साध्यातली साधी गोष्ट सांगाल. एक एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल असं आहे की तुमच्याकडे एक 100 रुपयांची नोट आहे
आणि तुम्हाला कोणाला तरी 50 रुपये द्यायचे. ते 100 रुपये सुट्टे करण्यासाठी तुम्ही एका तिसऱ्या व्यक्तीकडे गेले. त्या व्यक्तीने तुम्हाला 2 50-50च्या नोटा दिल्या आणि त्यापैकी एक नोट अगदी नवीन कोरी करकरीत आहे आणि दुसरी जी नोट आहे ती थोडीशी मळालेली आहे, थोडीशी जुनी झालेली आहे, थोडीशी फाटायला लागलेली आहे, भरपूर सारी फिरून आलेली ती अशी नोट आहे. आणि तर ह्या केसमध्ये समोरच्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही 50 रुपये देता तर तेव्हा तुम्ही ती कोरी करकरीत नोट स्वतःच्या खिशामध्ये घालता आणि ती मळकटलेली नोट समोर देता का? असं जर नेचर असेल तर लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही. आय वॉन्ट टू बी व्हेरी क्लिअर अँड ऑनेस्ट की लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला तेच देतं जे तुम्ही लोकांना देता. लॉ ऑफ अट्रॅक्शनची ऑनेस्टी इथून सुरू होते की तुमच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट समोरच्या व्यक्तीसाठी फक्त आणि फक्त चांगलं, समोर कोणीही असो त्यासाठी फक्त आणि फक्त चांगलंच मनातून जेव्हा येतं, फक्त आणि फक्त ग्रॅटिट्यूडच मनातून जेव्हा बाहेर येतो, तेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शन खरंच काम करायला सुरुवात करतं आणि तुम्हाला तिथं नेऊन पोहोचवतं की जिथं तुमचं पण स्वप्न नसतं, तुम्ही ते ठरवलेलंही नसतं, तिथपर्यंत लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला नेऊन पोहोचवतं. किंवा खरंच म्हणजे आज मी जेव्हा पाठीमागं वळून बघते तर माझं नव्हती, आज मी ज्या पोस्टवरती बसलेली आहे ना तिथं बसण्याची माझी पात्रता नव्हती. आय वॉन्ट टू बी व्हेरी क्लिअर अँड ऑनेस्ट की खरंच नव्हती. मी मेल ड्राफ्ट करायला माझं सिलेक्शन झाल्यानंतर शिकली आहे. मेल कसा ड्राफ्ट करायचा एवढंसुद्धा इतकी मी अनस्किल्ड होते. माझ्याकडे फक्त डिग्र्या होत्या बट आय वॉज नॉट स्किल्ड वर्कर. मला ते सगळं शिकवलं गेलं आणि आज मी एका चांगल्या पद्धतीने काम करते आहे. पाठीमागचे जवळपास 3 वर्ष झालं मी चांगल्या पद्धतीने काम करते आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मला मिळवून दिल्या. मला तसे ट्रेनर्स मिळाले, मला तितकी प्रेम देणारी माणसं मिळाली आणि तीही दिल्लीसारख्या सिटीमध्ये. वुमन्स ऑर्गनायझेशनमध्ये मी काम करते. तर एक हे सगळं तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन मिळवून देतं. कुठेतरी निसर्गावरती विश्वास असला पाहिजे, भरोसा असला पाहिजे, तर निश्चितपणे आयुष्यात ते कामही करतं. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्या आयुष्यात काम करतं आहे का? करत नसेल तर आत्ता मी जे जे काही सांगितलं यातलं काही मिस होतं आहे का? एकदा ते करून बघा आणि जर तसं होत नसेल, काही प्रॉब्लेम येत असेल तर ते कमेंटमध्ये सांगा. मला निश्चितच आवडेल की तुम्हाला असं रेग्युलर भेटायला आणि ह्याच अशा चांगल्या चांगल्या विषयांवरती बोलायला. तर भेटूया परत अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये असाच एक छानसा मोटिवेशनचा विषय घेऊन की जिथं आयुष्य सुंदर कसं करावं तर याविषयी आपण बोलत असतो. तुमचा एवढा वेळ तुम्ही मला दिलात आणि यातून जर तुम्हाला काही खरंच शिकायला मिळालं असेल तर प्लीज 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 मला ते कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया परत एकदा असाच एक नवीन विषय घेऊन. थँक्यू.